आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेमधून प्रहार। भारतामधील निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ झालाय। 2 तासांमध्ये 65 लाख मतदान अशक्य आहे। निवडणूक आयोगाने तडजोड केलेली आहे, राहुल गांधींचा आरोप। For 5:30 in the evening, and between 5:30 in the evening and 7:30 in the evening, when the poll was supposed to have closed, 65 lakh voters voted. Now, that is physically impossible to happen. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पत्रकार परिषद घेणार आहे। 21 ते 24 एप्रिल दरम्यान देशभरातल्या 57 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या सूचना। नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस विरोधात आंदोलन। भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होत असताना आंदोलकांनी पोलिसांना रोखलंय। तर 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये अनेकांनी आम्हाला चुना लावलाय। पुण्यातल्या दिशा कृषी उन्नतीच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य आहे। आम्ही मागे 1 रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं। ती स्कीम आमच्या अडचणीत आलेली। त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर चुना लावला। बारामती मतदारसंघामधील पाणी प्रश्नावरून सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात। 23 एप्रिलला सिंचन भवन समोर सुप्रिया सुळे उपोषण करणार आहेत। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावरून सुळे उपोषण करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बीडमधील पीडित कुटुंबाला फोन। छेडछाड ब्लॅकमेलला कंटाळून बीडमधील साक्षीनं आत्महत्या केल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून साक्षी कांबळेच्या कुटुंबियांचं सांत्वन। सर्व आरोपींची कसून चौकशी करा, धाराशिव आणि बीडच्या एसपींना शिंदेंचे आदेश। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर। पोलीस येताच बसमधून महिलेनं पोबारा केलाय। धनंजय देशमुख यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल। अकोल्यामध्ये भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याला शिव्या देणं पोलीस उपनिरीक्षकाला भोवलंय। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी। पोलीस कंट्रोल रूममध्ये बदली झाली आहे। कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उषा राऊतांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द। 17 पैकी 13 नगरसेवकांचा उषा राऊतांवर अविश्वास ठराव।